नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आम्ही गेलो होतो आळंदी दर्शनासाठी. एकादशीचं औचित्य साधून आमचं छोटंसं बाळ घेऊन सहकुटुंब सहपरिवार आम्ही आज थेट संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र नगरीत म्हणजेच आळंदीला दर्शनासाठी निघालो. गाडीच्या खिडकीतून बाहेरचं जग कौतुकाने पाहत आमचा छोटासा कृष्णाही आज आमच्यासोबत आनंदाने हा सुंदर प्रवास अनुभवत होता. आळंदीमध्ये पाऊल टाकताच वातावरणातच वेगळाच शांतपणा जाणवत होता. माऊली माऊली या गजरात प्रवासाचा सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. आज एकादशी असल्यामुळे आळंदीत बऱ्यापैकी गर्दी होती. तरीही माऊलीच्या नामगजरात सगळा थकवा विसरून आम्ही शांत मनाने दर्शनासाठी पुढे जात होतो. माऊलींचं दर्शन घेताना मनात एकच भावना होती, माऊली आमच्या बाळावर आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर अशीच तुमची कृपादृष्टी ठेवा. सर्वांनीच मंदिरात प्रवेश केला आणि संपूर्ण मंदिर परिसर पाहताना आमच्या बाळाच्याही चेहऱ्यावर वेगळाच आनंद उमटलेला दिसत होता. एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी खूप मोठी रांग होती, म्हणून आम्ही कृष्णाला घेऊन मुखदर्शन घेतलं आणि ते मुखदर्शनही मनाला समाधान देणारं आणि अगदी छान. आळंदी ही संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी असलेली पवित्र तीर्थनगरी आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर बसलेलं हे ठिकाण वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. माऊली माऊली या नामगजरामुळे आळंदीचं वातावरण कायम भक्तिमय असतं. एकादशी आणि पालखी सोहळ्याच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. आम्ही आळंदीत दर्शनासाठी अनेक वेळा आलो आहोत, पण प्रत्येक वेळी मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि मनाला विलक्षण शांतता जाणवते. आळंदीतील हे मंदिर 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेल्या जागेवर उभारलेलं पवित्र स्मारक आहे. पुढे सुमारे 1570 साली पहिल्यांदा मंदिर दगडाच्या बांधकामात तयार करण्यात आलं आणि नंतर मराठा काळात पेशवे आणि अन्य समर्थ व्यक्तींनी त्यात विस्तार आणि सुधारणा केल्या. आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दिवसांनिमित्त येथे भव्य यात्रा आणि पालखी सोहळा भरतो, ज्यात लाखो वारकरी पंढरपूरपर्यंत चालून भेट देण्यासाठी. मंदिराच्या मुख्य गर्भगृहावर अतिशय शोभिवंत चांदीचा आवरण व सुवर्ण कलश लावण्यात आला आहे, त्यामुळे त्याची भव्यता आणि पवित्रता अधिक उभारून दिसते. मंदिरात दर्शन घेताना भाविक फक्त देवाला नाही तर संतांच्या ज्ञानाला, त्यांच्या जीवन मार्गाला आणि भक्तीला देखील वंदन करतात. आळंदीमध्ये दररोज कीर्तन, हरिनाम आणि माऊलींचा गजर सुरूच असतो, म्हणून इथे आल्यावर मन आपोआप भक्तीत रमून जातं. माऊलींनी घेतलेली समाधी ही सामान्य समाधी नसून संजीवन समाधी आहे, म्हणूनच भाविक येथे जिवंत संतांच्या चरणी उभे आहोत अशी भावना मनात ठेवून दर्शन घेतात. मंदिरात प्रवेश करताच अनेक भाविक नकळतच डोळे मिटून थोडा वेळ माऊलींचं नाव घेतात, कारण इथली ऊर्जा खूप शांत आणि भारावून टाकणारी आहे. वारकरी संप्रदायामध्ये आळंदीला पंढरपूरच्या वारीचा प्रारंभ बिंदू मानले जाते. माऊलींच्या पालखीने इथूनच पंढरपूरकडे प्रस्थान होते. आळंदी ही केवळ एक तीर्थक्षेत्राची जागा नाही, तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनाचा साक्षीदार असलेली पवित्र भूमी आहे. इथेच माऊलींचा जन्म झाला आणि इथेच त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे आळंदीला वारकरी संप्रदायात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिरातच थोडा वेळ शांत बसलो. मंदिरामध्ये काही स्त्रिया माऊलींची भक्तिगीते अतिशय आनंदाने गात होत्या. आजचा आळंदीचा दिवस आमच्यासाठी खूपच खास ठरला. बाळासोबत माऊलींचं दर्शन घेऊन मन अगदी शांत झालं. आळंदी दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.